येऊन जा ना, खाली येऊन जा ना सिद्धार्थ. या ठिकाणी उपस्थित सर्व. बोला सर, काय विषय आहे, काय मनोगत व्यक्त कराल तुम्ही आजच्या मोर्चाबद्दल? तथागत भगवान बुद्धाचं महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी ठिकठिकाणी देशभरात आंदोलन सुरू आहेत. इथे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेच्या वतीने देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान राहावा, देश विदेशात भारतीय बौद्ध महासभा आणि भगवान बुद्धाचा धम्म हा समतेचा संदेश देणारा असून देशाच्या प्रत्येक विहारांमध्ये, मंदिरांमध्ये त्या धर्माचे पुजारी आहेत. उदाहरणार्थ हिंदूंच्या मंदिरात हिंदूंचे पुजारी आहेत, मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये मुस्लिम पुजारी आहेत, जैनांच्या विहारात जैनांचे प्रतिनिधी आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचा जन्म झाला, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला धम्मज्ञान झालं, धम्मबोधी प्राप्त झाली, त्या पवित्र स्थळावर ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाणही झाला, अशा जगभरात गाजलेल्या बुद्धगयामध्ये बोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, ते मुक्त झालं पाहिजे. यासाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहेत. भारत सरकारने, बिहार सरकारने या आंदोलनाची दखल वेळीच घ्यावी, अन्यथा उग्र आंदोलन देशभरात सुरू होतील. हा विषय एकट्या बौद्ध धर्मीयांचा नाही, तर हा विषय देशभरातील जे विधर्मी लोक आहेत, ज्या धर्माचे लोक आहेत, त्या धर्माचे पवित्र मंदिरं त्यांच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे बौद्ध मंदिर देखील हे बौद्धांच्याच ताब्यात दिलं पाहिजे. ही कारवाई ताबडतोब झाली पाहिजे. 1949चा हा कायदा जो बनवला गेला आहे तो बिहार सरकारने ताबडतोब रद्द करावा, भारत सरकारने देखील त्या कायद्याला निरस्त करावं, अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही या बडनेरा पोलीस स्टेशनवर हा मोर्चा आणलेला आहे. ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. मला विश्वास आहे की भारत सरकार ताबडतोब दखल घेईल आणि हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देईल. बुद्धगया येथील महाबोधी विहाराचं आंदोलन संपूर्ण भारतीय बौद्धांना करावं लागतं. ही शोकांतिका आहे, कारण की खऱ्या अर्थानं हा भारत विधर्मी असा देश संविधान सांगते. मस्जिदीमध्ये सर्व मौलवी आहेत पूजापाठ करायला, हिंदू धर्माच्या मंदिरात सर्व हिंदू धर्मीय लोक आहेत पूजापाठ करायला, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये सर्व ख्रिश्चन लोक पूजा अर्चा करायला तयार आहेत. त्याचप्रमाणे शीख धर्मीयांच्या गुरुद्वारात शीख धर्मीयांचे लोक आहेत. अपवाद असा झाला षडयंत्र रचून की जगभरात प्रसिद्ध असलेल्या महाबोधी विहारात या लोकांना बुद्ध पाहिजे नाही, मात्र महाबोधी विहार या लोकांना पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून ते कधी बुद्धाला 9वा अवतार समजतात, मात्र त्यांच्या कोणत्याही विहारात, त्यांच्या कोणत्याही मंदिरात, त्यांच्या कोणत्याही घरात भगवान बुद्धाचा फोटो नाही आणि मूर्ती देखील नाही आहे. म्हणजे यांना बौद्ध धम्माची तत्व आचरणाची नाही आहेत, मात्र भगवान बुद्धाचं हे पवित्र विहार जे करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे देश आणि विदेशातल्या, ते मात्र त्यांना पाहिजे. अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो कायदा बनवला गेला 1949 मध्ये की एकीकडे 9 लोकांच्या समितीमध्ये 4 लोक त्यांनी काय केले की हिंदू, 4 लोक बौद्ध आणि 5वा कलेक्टर तो देखील हिंदूच असला पाहिजे. अशा प्रकारची प्रोव्हिजन त्या ऍक्ट मध्ये असल्यामुळे नेहमी 5 लोक एकाईकडे येतात आणि 4 लोक एकाईकडे असतात. अशा प्रकारची हा षडयंत्र आहे. आणि म्हणून तो षडयंत्र आता भारतातच नव्हे तर विदेशात देखील या विहाराची, या समस्येची दखल घेतली गेली आहे. आणि भारतातला प्रत्येक बौद्ध आज रस्त्यावर उतरला आहे. आणि म्हणून भारत सरकार जागो, बिहार सरकार जागो, बुद्ध विहार की मुक्ती करो, अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. निश्चितपणे वेळेत जर या आंदोलनाची दखल घेतली जाईल.
माईक आपल्याला माहीत माईक आमच्या बाहेरच अरे मुक्त करा मुक्त करा महामोदी मुक्त करा अरे मुक्त करा मुक्त करा महामोदी मुक्त करा अरे एकच साहेब बाबासाहेब अरे एकच साहेब बाबासाहेब अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी मुक्त करा मुक्त करो मुक्त करो मुक्त करो मुक्त करो मुक्त करो मुक्त करो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम